ओम नमः शिवाय. वेलकम टू ब्लेस्ड बाय महादेव 44. आणि आपण आहोत आता कोथरूडमधलं एक अतिशय भव्य मंदिर, तुळजाभवानी मातेचं मंदिर. आणि आपल्याबरोबर आहेत तुषार सुतार, जे सचिव आहेत आणि ट्रस्टी पण आहेत तुळजाभवानी माता मंदिरचे. सो आपण आज त्यांच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की ह्या मंदिराबद्दल थोडंसं काही, आणि इथं ज्या सेवा उपलब्ध आहेत त्यांच्याबद्दल वगैरे सुद्धा. सो वेलकम टू आवर चॅनल. आणि म्हणजे मला थोडंसं तुम्ही ह्या मंदिराच्या इतिहासाबद्दल कसं सांगाल? मंदिर जे आत्ता रामबा कॉलनी टेकडी इथे आहे, ते 2001 सालापासून आहे. पण या मंदिराचा इतिहास हा त्यापेक्षा बराच जुना आहे. 70च्या दशकामध्ये माझे वडील कैलासवासी नवनाथ मगनराव सुतार यांना त्यांचे काही भाऊबंधकी आणि मित्र यांनी श्री तुळजाभवानी मातेची सेवा कोथरूडमधील पौड रोड येथे करण्यास सुरुवात केली. माझ्या वडिलांनी मला असं सांगितलं की त्यांच्या स्वप्नात एकदा देवी आली होती आणि त्यांना एक देवीची मूर्ती मिळाली, जी सुतारांच्याच एका शेतात त्यांना सापडली. आणि त्यानंतर त्यांनी त्या मूर्तीची पूजा करायला सुरुवात केली 70च्या दशकामध्ये. हळूहळू तिथे मंदिर उभारण्यात आलं आणि 90च्या दशकामध्ये पौड रोडला एक छोटंसं मंदिर उभारण्यात आलं, ट्रस्ट स्थापन झाली आणि नंतर मंदिराचा प्रवास सुरू झाला. तर जे कुठले कोथरूड मधले रहिवासी आहेत त्यांना अजूनही पौड रोडवरील पुरातन तुळजाभवानीचं नक्कीच मंदिर मलाही आठवत आहे. नक्कीच आठवत असेल. Yes. आणि जसं कोथरूडचा विस्तार होत गेला, रस्ते कमी पडायला लागले, डेव्हलपमेंट होत गेली, मग त्यानंतर मंदिर व्यवस्थापनाने मंदिर स्वतःच्या जागेमध्ये रामबा कॉलनी येथील टेकडीवर पुनर्स्थापित करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानुसार 2001 पासून रामबा कॉलनी टेकडी येथे सद्यस्थितीत मंदिर आहे. 2.5 एकरामध्ये प्रशस्त मंदिर आहे, ज्यामध्ये देवीचं मंदिर, ज्यामध्ये गाभारा, सभामंडप, होम मंडप, नंदादीप आणि छोटस एक फुलांचं गार्डन, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर अशी ही मंदिराची थोडक्यात इतिहास. येस. सर, तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्हाला काही असा दैवी अनुभव स्वतःला आलाय का? स्वतःला म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी अडचणी येतात. बरोबर. आणि मी असं म्हणेल की त्या अडचणींवर मात करण्याची जी शक्ती असते ती मला, माझ्या परिवाराला नेहमी देवीने दिलेली आहे. आणि एक असा नाही, मी बरेच अनुभव सांगू शकेल की साधारण 1.5-2 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं आणि ऐन नवरात्राच्या 1.5-2 महिने आधी झालं. आणि साधारण 24 वर्ष आम्ही कंप्लीट करत होतो आणि वडिलांची खूप इच्छा होती की नवरात्र खूप जोरात व्हावं. पण अचानक 2 महिने आधी त्यांचं निधन झाल्यामुळे आमच्या सगळ्यांसमोरच एक मोठा बाका प्रसंग निर्माण झाला होता. बरोबर. पण देवीने आमच्याकडून ते कार्य करून घेतलं आणि आज 2 वर्ष झाले त्यांना जसं अपेक्षित होतं तसंच आम्ही या मंदिराचे व्यवस्थापन करत आहोत. आमचे जे अध्यक्ष आहेत श्री शशिकांत सुतार यांच्या मार्गदर्शनामध्ये, त्यांच्या म्हणजे ते नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात की कसं हे व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे. आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सर्व जे विश्वस्त मंडळ आहोत ते याचं काम करत असतो. आणि मलाच नाही तर बऱ्याच भाविकांना खूप चांगले चांगले अनुभव देवीच्या मुळे किंवा देवीच्या तुम्ही जे नित्य पूजा वगैरे करता त्याच्यामुळे आलेले आहेत. आणि माझ्यापेक्षा त्यांचा अनुभव खूप जास्त आहे असं मी येस, तुम्हाला आपण सांगेन. कव्हर करतोच आहे सर ते पण.
आता व्यवस्थापनावरून विषय निघाला तर मला असं विचारायचं की इतकं मोठं आणि भव्य मंदिर, याची स्वच्छता वगैरे जी तुम्ही राखताय ते खूपच अमेझिंग आहे. आणि पण हे व्यवस्थापन ह्या एवढ्या मोठ्या परिसराचं कधी आव्हानात्मक वाटलंय का तुम्हाला? आव्हानात्मक नक्कीच आहे, कारण का ही जबाबदारी आहे महत्वाची. बरोबर. आणि इथे जे कोणी भाविक येतात त्यांच्या बेसिक अपेक्षा अशा असतात की स्वच्छता, हम्म. की रोज सकाळ संध्याकाळ जी केली जाते तर ती आम्ही रोज ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे मंदिर परिसरामध्ये शांतता राहील हम्म. याची पण आम्ही नेहमी काळजी घेतो, कारण का लोक स्वतःचे प्रॉब्लेम्स किंवा स्वतःच्या अपेक्षा घेऊन इथे येतात आणि त्यांना देवी बरोबर हम्म. स्वतःसाठीचा काही वेळ पाहिजे असतो. खरंय खरंय. आणि जर तुम्ही तो शांतता जर दिली आणि स्वच्छता जर दिली तर त्यांना तो वेळ ते देवीच्या सानिध्यामध्ये जास्त चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतात. त्यांची जी काही ध्यानधारणा आहे ते करू शकतात. त्याचबरोबर बरेचसे असे प्रसंग येतात की व्यवस्थापन म्हटलं की बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात, पण आमच्या परिसरातील सर्वच नागरिक असतील किंवा ट्रस्टींचे आमचे सर्व व्यवस्थापनातली लोक असतील, ते सोडून परिसरातील जे कोणी आमचे शासकीय वर्गातील लोक असतील त्या सगळ्यांचाच आम्हाला सपोर्ट राहतो. कोरोना काळामध्ये 2 वर्षासाठी मंदिर व्यवस्थापनाच्या आदेशानुसार बंद होतं, बरोबर. पण आमच्या पूजा अर्चा जे नित्यनियमाने जे देवीचे जे षोडोपचार आहेत खरंय, ते ते पूर्ण तर चालू चालूच होते. राहणार. नक्कीच. त्या अशा वेळेला काही चॅलेंजेस नक्की आले, कारण का मंदिर चालवणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणं ह्याला जो लागणारा अर्थसहाय्य आहे ते 2 वर्ष जवळजवळ पूर्ण बंद होतं. पण तरी पण मंदिराचं काम कुठेही थांबलं नाही, देवीची पूजा अर्चा कुठेही थांबली नाही. आमच्या परीने तो आम्ही पूर्ण प्रयत्न नेहमीच करत आलो आहोत आणि नेहमी करत राहणार आहोत. पण सध्या ह्या परिस्थितीमध्ये सर्वच लोकांकडून म्हणजे भाविक असतील, शासकीय वर्गातील कोणी लोक असतील किंवा परिसरातील नगरसेवक असतील, तर सगळ्यांकडूनच आम्हाला नेहमीच ह्यासाठी कुठल्याही प्रकारची आम्ही फक्त मदत मागायची, त्यांना फक्त मागितली आणि त्यांनी लगेच आम्हाला कुठल्याही प्रकारचे मदत द्यायला सर्व लोक तयार असतात. ऍक्च्युली इथे काही सेवा उपलब्ध आहेत. म्हणजे जसं की आपण अभिषेक करतो किंवा सिंहासन पूजा म्हणून पण इथे केली जाते. तर वेगवेगळ्या ह्या पूजा आणि त्यांचे काय चार्जेस आहेत, तर हे थोडंसं मला संक्षिप्त सांगाल का? म्हणजे की जे कोणी बघतायत तर ते इथं येताना त्या तयारीनिशी येऊ शकतात. हो. मंदिरामध्ये रोज सकाळी मंदिर 6:30 वाजता उघडलं जातं आणि पूर्ण परिसराची स्वच्छता केली जाते. देवीच्या ज्या पूजा आहेत त्या अभिषेक स्वरूपात असतात. अभिषेक म्हणजे देवीच्या, बरं. तर रोज सकाळी 7:30 वाजता आपण सुरू करतो सर्व अभिषेकांना. नवरात्र सोडलं तर बाकी पूर्ण वर्षभर ते साधारण 7:30 वाजता आपण हे सुरू करतो. पण नवरात्रामध्ये शारदीय नवरात्राच्या वेळेला त्यावेळेला खूप प्रमाणात गर्दी असते. येणारे अभिषेक हे खूप जास्त असतात, येणारे भाविक खूप जास्त असतात. फक्त त्यावेळेला हे लवकर सुरू केले जातात. बरं. पण नवरात्र सोडलं तर वर्षभर आपण सकाळी 7:30 वाजता देवीच्या सर्व अभिषेकांना सुरुवात करतो. देवीच्या अभिषेकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक आपण करू शकतो, ज्यामध्ये अभिषेक जो असतो की ज्यामध्ये देवीच्या अंगावर पंचामृताने देवीला अभिषेक केला जातो. तर अभिषेक आणि महापूजा हे 2 प्रकार त्यातले आहेत. ओके. कमी लोक असतील तर ते अभिषेक करू शकतात. 2 पेक्षा जास्त जर लोक असतील, 3 किंवा 4 लोक, तर ते महापूजा करू शकतात. याचबरोबर अष्टप्रधान पूजा हा एक अभिषेकाचा एक प्रकार असतो.
की अष्टप्रधान पूजा ह्याला एक पहिला मान असतो असं म्हटलं जातं. बरं. तर हा अष्टप्रधान पूजा असते, त्यामध्ये पंचामृतामध्ये जसं सर्व द्रव्य एकत्र केली 5 गोष्टींचा मिळून ते पंचामृत झालेलं असतं. अष्टप्रधान पूजामध्ये सगळ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या असतात आणि त्याचा देवीच्या अंगावर अभिषेक केला जातो. बरं. यात सगळ्यात महत्वाचं की कुठलाही हे सगळे अभिषेक आपण सुरू करायच्या आधी आपण संकल्प रूप सोडला जातो गुरुजींच्या द्वारे. सर्व जो सिंहासन आहे देवीचं ते स्वच्छ केलं जातं आणि त्यानंतरच अभिषेकांना सुरुवात होते. तुम्ही जो विचारला की सिंहासन पूजा, सिंहासन पूजा काय, मी त्याच्याकडे येणारच होते. सिंहासन पूजा हा पण एक अभिषेकाचा प्रकार आहे की ज्यामध्ये देवीचं सिंहासन भरतपर्यंत देवीला अभिषेक केला जातो. पंचामृताची धार देवीच्या अंगावर धरली जाते आणि देवीची पूर्ण नामावली त्यात घेतली जाते. बरं. देवीच्या समोर गणपतीची मूर्ती ठेवलेली असते. त्या गणपतीच्या मूर्तीला सोडलेला स्पर्श होतपर्यंत आणि देवीचं सिंहासन भरतपर्यंत हा अभिषेक केला जातो, म्हणून त्याला सिंहासन अभिषेक किंवा सिंहासन पूजा म्हणतात. तर सर्व भाविक कुठल्याही प्रकारचे अभिषेक करायचे असतील तर तुम्ही मंदिरामध्ये येऊन त्याची नोंदणी करू शकता. फक्त तुम्ही आधी येऊन नोंदणी करणं अपेक्षित आहे, कारण का आमच्या कडे रोज जे आहेत त्यांचं एक लिस्ट असते, त्याप्रमाणे आपण जे लोक स्वतः येणार आहेत ते स्वतः येऊन तिथे आतमध्ये गाभाऱ्यात येऊन अभिषेक करू शकतात. ज्या लोकांना फक्त नावाने करायचं आहे त्यांच्या नावाचा आणि गोत्राचं उच्चारण केलं जातं अभिषेक करतात. सोहळं हे काटेकोर पद्धतीने पाळलं जातं, त्यामुळे जे कोणी भाविक येणार आहेत त्यांनी स्वतःच्या शारीरिक स्वच्छतेची काळजी घेणं अपेक्षित असतं आणि पुरुष मंडळी जे येतात त्यांनी सोहळ्यामध्येच आतमध्ये येऊन अभिषेक करणं अपेक्षित असतं. तर जे कुठले पुरुष इथे येतात त्यांनी स्वतःची जर सोहळा आणला असेल तर ते किंवा मंदिरातर्फे त्यांना सोहळं उपलब्ध करून दिलं जातं. हे तर फारच छान झालं. आणि त्यांना ते सोहळं घालून आतमध्ये येऊन अभिषेक करू शकतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक असतात आणि हे सर्व अभिषेक साधारण तासभर चालतात. तर ह्याचं जर तुम्ही मंदिराच्या इथे आपण त्याचा एक किती चार्जेस होतो ते मी कव्हर करतेय. आपल्याला छोटे छोटे व्हिडिओ जे आहेत की इथे एंट्री कशी आहे, हा परिसर कसा आहे, ह्याचा एक छोटा वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे चार्जेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. इथं छोट्यातल्या छोट्या अभिषेकाची किंवा देणगीची सुद्धा तुम्हाला रितसर पावती मिळते आणि हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये डेफिनेटली मिळेल. सर मला एक सांगा की आजकाल आपण बघतो की प्रत्येक देवस्थानाची जो वेबसाईट आहे किंवा ऑनलाईन पूजा काहीतरी ते असं हे करतात, प्रमोट करतात की तुम्ही जस्ट इतके इतके पैसे भरा आणि ऑनलाईन पूजा तुमच्यासाठी केली जाईल. तर अशी काही सोय आपल्याकडे आहे का? स्वतःची सध्या वेबसाईट आमची नाही आहे, पण आमचा तो प्रयत्न आहे की लवकरच स्वतःची वेबसाईट नोंदणी करणं. सध्या काही चॅलेंजेस आहेत आमच्या इथे, की कसं असतं की तुम्ही ऑनलाईन नोंदणी केली, जी आपण जर वेबसाईट असेल तर जगाच्या पाठीवरनं कुठूनही ती नोंदणी होऊ शकते. नक्कीच. तर आपली जी रीच आहे ती त्यामुळे नक्कीच वाढेल की जास्तीत जास्त लोकांना ह्या अभिषेकांचा लाभ घेता येईल. पण फक्त ग्राउंड लेवलला की ती व्यवस्था जर कंप्लीट नसेल तर फक्त नोंदणी होते आणि त्याचा उपभोग जो आहे किंवा त्याचं जे कार्य आहे ते पूर्ण होत नाही. तर असं नको व्हायला म्हणून आम्ही अजूनही त्या स्टेप्स घेतो आहोत. ग्राउंड लेवलला आमच्याकडे ती पूर्ण व्यवस्था तयार झाली, कारण का ज्यांनी कोणी नोंदणी केलेली आहे त्याचं त्याच दिवशी त्या पर्टिक्युलर दिवशी अभिषेक झालाय की नाही याचं त्यांना, किंवा जर आम्ही तो केला नाही तर मग त्यांना त्याचं ते फळ मिळणार नाही.
म्हणून त्या सगळ्या ग्राउंड लेवलच्या व्यवस्था आम्ही आता सध्या कम्प्लीट करत आहोत. आणि एकदा ते झालं की मग वेबसाईट वर पण आमचा जाऊन ऑनलाईन जायचा प्रयत्न आहे. पण सध्या आम्ही ऑफलाईन पद्धतीने सर्व प्रकारचे अभिषेक पूजा या स्वीकारत असतो, ओके. ज्यामध्ये तुम्ही येऊन ऑनलाईन पेमेंट करू शकता, की ज्याचं UPI द्वारे आपण पेमेंट केलं तर डायरेक्टली जे संस्थांच्या बँक अकाउंटमध्ये त्याचे पैसे जमा होतात. आणि कॅश स्वरूपात पण तुम्ही इथे पैसे भरून तुमचा अभिषेक असेल किंवा देणगी असेल त्यांची नोंदणी करू शकता. सर आत्ता रिसेंट फ्युचरमध्ये काही इव्हेंट आहे का की जो इथे घडणार आहे? सध्या 31 जानेवारी 2026 हा एक खूप महत्वाची तारीख आहे मंदिर व्यवस्थापनासाठी. कारण का 2001 31 जानेवारी 2001 या दिवशी मंदिर इथे पुनःस्थापना करण्यात आली. आणि रौप्य महोत्सवी वर्ष आम्ही साजरा करत आहोत. तर 31 जानेवारी 2026 रोजी मंदिराचा वर्धापन दिन आहे. आणि तो 25वा वर्धापन दिन आहे. तर यावर्षी आपण रौप्य महोत्सवी वर्धापन दिन साजरा करत आहोत. आणि तो एक खूप महत्वाचा आमच्यासाठी एक घटना आहे, आपण असं म्हणू शकतो. पण हे सोडून मंदिरामध्ये वर्षभर काही ना काहीतरी कार्यक्रम चालू असतात, ज्यामध्ये मंदिरासाठी असणारा सर्वात महत्वाचा कुठला जर सण असेल तर ते शारदीय नवरात्र असते. बरं. पण शारदीय नवरात्र सोडून अजून 2 जे नवरात्र आहेत ते आपण साजरा करतो. यामध्ये शारदीय नवरात्र हे जनरली ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या महिन्यामध्ये येत असतं. यामध्ये लाखो भाविक मंदिरामध्ये येतात. आणि जसं तुम्ही तुमच्या सुरुवातीला सांगितलं की कोथरूड परिसरातले एक मोठं आहे. आता त्याची प्रचिती फक्त कोथरूड परिसरापुरती न राहता आमच्या इथे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून येणारे भाविक आहेत. त्याचबरोबर बरेचसे असे भाविक आहेत की जे पुण्यातून उठून आता दुसरीकडे कुठेतरी सेटल झालेले आहेत. तर ते दुसऱ्या राज्यात असतील किंवा दुसऱ्या देशात असतील, तर ते लोक पण नक्कीच काही ना काहीतरी त्यांची जर काही पूजा असेल तर ते आम्हाला फोन करून सांगतात की आम्हाला अशी अशी पूजा करायची आहे, करून घ्यायची आहे. तर सध्या कोथरूड परिसरात जसं तुम्हाला माहिती आहे की इथले खूप लोक बाहेरच्या देशात आहेत. तर बरेचसे आमचे भाविक आहेत की जे बाहेर देशात आहेत आणि ते आम्हाला कॉन्टॅक्ट करून नवरात्र असेल किंवा वर्षभर काही ना काही त्यांच्या पूजा असतील ते करायला सांगतात आणि त्या होतात. तर सध्या जो आम्ही 31 जानेवारीचं तुम्हाला सांगितलं की तो लगेच असणारा आमचा एक कार्यक्रम आहे. पण शारदीय नवरात्रामध्ये लाखो भाविक येत असतात, ज्यामध्ये सकाळ संध्याकाळ आपल्या इथे आरती असते. सकाळी 9:30 वाजता रोज देवीची आरती असते आणि संध्याकाळी 6:30 वाजता. रात्री 9:30 वाजता रोज शेजारती झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद केलं जातं. पण नवरात्रामध्ये पूर्ण 9 दिवस हे मंदिर 24 तास भाविकांना दर्शनासाठी खुलं असतं. बरं, हे नव्हतं माहिती मला ऍक्च्युली. तर जर नवरात्रात तुम्ही आला तर लोकांना सध्याच्या त्यांच्या काम व्यवसायामुळे संध्याकाळची खूप गर्दी होते. पण ज्यांना हे माहिती आहे ते मुद्दामून उशिरा येतात, की आमच्या इथे रात्री 12-1 वाजता येणारे खूप भाविक आहेत की ज्यांना खूप छान शांततेत दर्शन मिळतं. त्यात सोडून बऱ्याचशा स्त्रिया या पहाटे पहाटे देवीला दिवा घेऊन येत असतात नवरात्राच्या वेळेमध्ये. पहाटे 2-3 वाजता येणार आहे ते खूप भाविक खूप असतात. तर तुम्हाला नवरात्रामध्ये एक असा एक
वेळ असते ती की ज्यामध्ये तुम्ही 24 तासामध्ये कधीही देवीच्या इथे दर्शनाला येऊ शकता तुमच्या सवडीनुसार. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही सकाळच्या वेळेत आलात किंवा रात्रीच्या वेळेत आलात तर तुम्हाला खूप शांततेत दर्शन होतं. कारण का दुपारी 4 ते संध्याकाळी 8-9 वाजतेपर्यंत स्वतः प्रचंड गर्दी गर्दी असते. आणि आणि नक्की मला तुम्ही आज जे सांगितलं ना, ह्या वेळेला मी दोन्ही वेळेला येईन. पहाटे पण येईन, कारण सकाळच्या वेळेमध्ये परिसर फारच सुंदर दिसतो. आणि संध्याकाळी युजली आलेली आहे, पण रात्री हे कसं दिसणार आहे याची उत्सुकता मला डेफिनेटली आहे. आणि मी नक्की येणार ह्या वेळेला, दोन्ही वेळेला येईन. सर, तुम्ही आपल्या दर्शकांना काय संदेश देऊ इच्छिता? संदेश संदेश द्यायला मी काही असा कोण हे नाहीये, पण नाही मी नाही, हे त्यांना असं सांगतायत, बट ऍक्च्युली ही इज अ व्हेरी डायनामिक पर्सनॅलिटी. आणि त्यांचा स्वतःचा लॉजिस्टिक्सचा व्यवसाय आहे. तो व्याप सांभाळून देखील ते या मंदिराचं व्यवस्थापन इतक्या सक्सेसफुल रीतीने करतायत की तुम्ही इथे आल्यावरच तुम्हाला याची प्रचिती येणार आहे. माझ्या शब्दांनी तुमचं समाधान होणार नाहीये, त्यामुळे तुम्ही नक्की या बघायला. आणि हे हे कसं मॅनेज करतायत तर हे तुम्ही डेफिनेटली सांगा. कारण साधं प्रत्येक माणसाचं सध्या एकच म्हणणं असतं की आम्हाला देवाचं काही करायचं आहे, पण आमच्याकडे वेळ नाहीये. तर तुम्ही हा वेळ कुठून काढताय मला नक्की सांगा. नाही, वेळ थोडासा काढावा लागतो. वेळ प्रत्येकाकडे 24 तासच असतात, त्यामुळे प्रत्येकाला स्वतःची कामं धंदे स्वतःच्या जबाबदाऱ्या या असतातच. त्यामुळे जर स्वतःसाठी जर वेळ द्यायचा असेल तर लोक जे भाविक येतात ते वेळ काढूनच देतात. फक्त मी असं म्हणेल की तुम्हाला ज्या वेळेला अडी अडचणी असतात त्याच वेळेला न येता, कारण का आपल्याकडे कल आहे की काही अडचण आली की मग देव आठवतो आपल्याला. आणि ते साहजिक आहे, त्याच्यात काहीही हे नाही, कारण का प्रत्येकाला त्या कालचक्रातून जावं लागतं. पण ते न करता तुम्ही स्वतःसाठी वेळ द्यायचा असेल किंवा तुम्ही एक रेग्युलर हॅबिट जर बनवली तर तुम्हाला पण स्वतःला वेळ देता येतो. काही आपल्याकडून पण चांगलं कार्य घडेल असं तुम्हाला स्वतःला मनाचं समाधान नक्की मिळू शकतं. आणि इथे आम्ही त्यासाठी बरेच लोक त्यांच्या समाधानासाठी डोनेशन करत असतात. नक्की, मी त्या मुद्द्यावर येणारच होते की भाविकांना जर का मंदिराला काही सपोर्ट करायचा असेल तर ते कुठल्या कुठल्या पद्धतीने करू शकतात. म्हणजे शिधा वगैरे ह्याच्या स्वरूपात पण करू शकतात का, किंवा पैशांच्या रूपात जर का त्यांना करायची असेल तर ते ऑनलाईन पेमेंटची काही सोय आहे का वगैरे? आमच्या इथे ऑनलाईन पेमेंटची सोय नक्की आहे. सध्या आपण युपीआय थ्रूच ते पेमेंट घेत आहोत. बरं. तर किंवा तुम्हाला जर काही भाविकांनी जर तशी रिक्वेस्ट केली तर त्यांना आम्ही आमचे बँक डिटेल्स देतो, त्याच्यावरती डायरेक्टली ते पेमेंट करू शकतो. पण आम्ही जनरली भाविकांना एनकरेज याच्यासाठी करतो की त्यांनी डायरेक्ट पार्टिसिपेशन जर केलं कुठल्या इव्हेंटमध्ये, म्हणजे बऱ्याचशा अशा सामाजिक संस्था पण असतात की जे आमच्या बरोबर एकत्र येऊन काही एकत्र येऊन काही सामाजिक कार्य जर करायचं असेल तर ते करत असतात. एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर डॉक्टर्सचे बरेच ग्रुप आहेत की जे मेडिकल कॅम्प्स आपल्या इथे घेतात. बरं. आता 31 तारखेला आपण त्यापैकी एक आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चेकअप्स ते फ्री ऑफ कॉस्ट करून देतात. नवरात्रामध्ये बऱ्याचशा वेळेला आपल्या इथे मेडिकल कॅम्प चालतात ज्यामध्ये रक्तदान शिबिरापासून तर डोळे तपासणी किंवा बेसिक तपासणी या सगळ्या इन्क्लूड असतात. तर बऱ्याचशा सेवाभावी संस्था त्यांना माहिती असतं की इथं त्यावेळेला खूप गर्दी असणार आहे, ज्याच्यामधून त्यांना पण एक सेवा देता येईल. त्याचबरोबर ज्यांना ज्या प्रकारे शक्य आहे, काही भाविक असे असतात की त्यांना प्रसाद वाटायचा असतो, तर ते मग आम्हाला रिक्वेस्ट करतात की असा असा प्रसाद वाटायचा आहे. मग आम्ही त्यांना तो प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतो. मग फक्त कसं की प्रसाद अशा स्वरूपाचा असावा की ज्यांनी कोणाला त्रास होणार नाही
तो शुद्ध आणि सात्विक असावा. आणि सात्विकचा अर्थ तो व्हेज असावा. तर ह्या गोष्टींची आम्ही फक्त मंदिर परिसरामध्ये काळजी घेतो. आणि एखाद्या भाविकाला देणगी स्वरूपात काय द्यायचं असेल तर ते इथे येऊन ते मंदिराच्या कार्यालयाशी संपर्क करू शकतात. तिथे ऑनलाईन स्वरूपात असेल किंवा कॅश स्वरूपात असेल, देणगी अभिषेक सर्व हे स्वीकारले जाते. हे सोडून काही भाविक असे पण असतात की ज्यांना काहीतरी मंदिरासाठी करायचं आहे. तर अशा भाविकांना पण आमची जर काही कामं असतील तर ते आम्ही नेहमी एनकरेज करत असतो की बाबा तुम्ही आम्हाला हे करून द्या. कारण का जशी मंदिराची रिक्वायरमेंट तुम्हाला माहिती आहे की काही ना काहीतरी रिक्वायरमेंट नक्कीच येत असतं. डेफिनेटली. आणि अशा प्रकारे जरी कुणी पुढे आलं तर आम्ही त्यावेळेला जर आमच्या विश्वस्त मंडळाच्या ह्याच्यामध्ये अजेंडामध्ये काही जर कामं असतील आणि त्यामध्ये ते जर पार्टिसिपेट करणार असतील किंवा त्यांना ती कामं करून द्यायचं असेल तर त्यामध्ये आम्ही त्यांना नक्कीच सहभागी करून घेतो. ही खूपच छान कल्पना आहे. कारण म्हणजे त्यांना पण एक वेगळ्या वेगळ्या प्रकारे सेवेमध्ये इन्क्लूड होता येतं. हे खूप छान आहे. सर, भक्ती म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? भक्ती माझ्या दृष्टीने स्वतःच जे तुम्हाला दिलेलं काम आहे ते तुम्ही करणं हे माझ्या दृष्टीने भक्ती आहे. कारण का मी माझ्या परिवाराची काळजी घेणं, मी मंदिर व्यवस्थापनाची जबाबदारी मला दिलेली आहे ती प्रामाणिकपणे करणं. जर कुठले भाविक असतील आणि त्यांना काही अडचणी असतील किंवा त्यांना काही गोष्टी असतील की ज्यामध्ये आपण त्यांची मदतीची गरज आहे तर ह्या करणं. तर ह्या जबाबदाऱ्या आपण प्रामाणिकपणे पार पाडणं तर ही माझ्या दृष्टीने हा भक्तीचा माझ्या दृष्टीने ही कल्पना आहे. कारण का प्रत्येकाने त्यांना दिलेली जी कामं जर प्रामाणिकपणे सेवाभावेने केली तर देव तुम्हाला तुमच्या त्या कार्यामध्ये नक्की यश देतो असं माझं प्रामाणिक मत आहे. बरोबर, नक्की. त्यामुळे तुम्ही त्यासाठी खूप देवाचं तुम्ही नामस्मरण करणं हा प्रत्येकाचा स्वतःचा एक वैयक्तिक आपण सांगू शकतो की कशी करायची आहे की तुम्ही कशी भक्ती करायची हे मी सांगू शकत नाही किंवा मी भक्ती कशी करायची हे दुसरं कोणी सांगू शकत नाही. तर प्रत्येकाचा त्याचा तो संदर्भ वेगळा आहे. पण तुम्हाला दिलेली कामं ही प्रामाणिकपणे आणि सेवाभावेने त्याच्यामध्ये दुसऱ्यांना कोणाला त्रास होणार नाही अशी केली तर तो एक भक्तीचा मार्ग असू शकतो. हे माझं कल्पना आहे. येस, खूप छान आणि खूप अशी सविस्तर माहिती दिली. एवढ्या बिझी शेड्यूलमधून त्यांनी आपल्यासाठी हा वेळ काढला आहे. आणि याच्या मागे उद्देश हाच आहे की इथे असणाऱ्या सेवा जर का तुम्हाला माहिती असतील, ह्याचे अनुभव किंवा ह्याची प्रचिती तुम्हाला घ्यायची असेल तर काय प्रोसिजर तुम्हाला करायची आहे हे तुम्हाला नक्की कळेल. सर, तुमची परमिशन असेल तर तुमचा UPI किंवा जो काही नंबर आहे तर तो आपला कमेंट सेक्शनमध्ये आपण टाकला तर चालणार आहे का? हो. फक्त कसं आहे की जे कोणी त्याचं हे करणार आहेत त्याचं आमच्या इथे कसं होतं की नोंदणी आमच्याकडे असते. बरोबर, त्याचं नाव, गोत्र वगैरे सगळं सविस्तर इथे लिहिलं कारण का जातं. अभिषेक जर कोणाला करायचा असेल तर फक्त त्याच्यावर पेमेंट करून उपयोग नाहीये. तर त्याबरोबर मी काय करू शकतो की मोबाईल नंबर मंदिराचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो मी देऊ शकतो. कारण का आम्ही आमच्याकडे नोंदणी असणं एखाद्याने बरोबर, तुम्ही गरजेचं तुमच्या आहे. दृष्टीने पेमेंट करून घेतलं पण जोपर्यंत ते आम्हाला पर्यंत पोहोचणार नाही, जोपर्यंत आमची वेबसाईट पूर्ण तयार होत नाही तोपर्यंत. तर त्यामुळे आमच्याकडे इथे आमच्या रजिस्टरमध्ये त्याची नोंदणी असणं गरजेचं आहे. नक्की आपण हा मोबाईल नंबर नक्की मेन्शन करू कमेंट सेक्शनमध्ये की जिथून तुम्ही सगळ्या प्रकारच्या चौकशा पण करू शकाल इथे. आणि 31st इव्हेंटमध्ये नक्की सहभागी व्हा. त्यासाठी तुम्ही इथे शिधाच्या स्वरूपामध्ये पण दान करू शकता किंवा कॅश किंवा ऑनलाईन ट्रान्सफरच्या मार्फत सुद्धा करू शकता.
पण ही संधी तुम्ही दगडू नका, कारण खूप सुंदर इव्हेंट होणार आहे आणि आपण तो लाईव्ह कॅच करणार आहे. सो थँक यू सो मच सर, तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि लेट अस सी की आपण हा भक्तीचा मार्ग लोकांपर्यंत अजून कशा कशा पद्धतीने पोहोचवू शकतो. मी इथं नेहमीच येते आणि येत राहणार आहे. मी याचे छोटे छोटे व्हिडिओज काढले, तिथे आलेल्या लोकांना काय प्रचिती आली त्याचेही फोटोज किंवा व्हिडिओज आपण घेतलेले आहेत. तर डेफिनेटली स्टे ट्यून विथ अस. ब्लेस्ड बाय महादेव 44.